महाराष्ट्र काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती आत्ताच थोड्या वेळापूर्वी पार पडलेली आहे. आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नेते नसीम खान आहेत. नसीम खानजी, आजच्या बैठकीमध्ये काय नक्की नेमकी चर्चा झाली? कारण की देशभरामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते सध्या गाजताना पाहायला मिळतात. जेनजींचं आंदोलन असेल किंवा नीट पेपर फुटी प्रकरण असेल. आजच्या बैठकीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली आणि काय ठरवलं तुम्ही आज? नाही, आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आमची बैठक झाली, पार पडलेली आहे सकपाल साहेबांच्या अध्यक्षतेखाली. आणि महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्र सरकारच्या जो महाराष्ट्र सरकारवर जे महाराष्ट्राची अनेक वर्गाची जे नाराजगी आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, महागाई वाढत आहे, बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये परीक्षापत्र लीक झालेले आहेत, TATच्या परीक्षापत्र असो किंवा CBSEच्या असो किंवा बाकीचा जो नीटचा विषय आहेतच समोर. तर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जेनजी जे तरुण विद्यार्थी आहे यांच्यामध्ये या सरकारच्या विरुद्ध रोष आहे. काल महाराष्ट्र सरकारतर्फे भारतीय जनता पक्षातर्फे काल तिरंगा यात्रा करण्यात आली. आपण बघितलं कुठे जेनजी होते, तिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते सगळे तिरंगा हातात घेऊन. तर रोष आहे, ही सरकारवर रोष आहे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या कालामध्ये आम्ही मोठी रणनीती आमची तयार होत आहे आणि येणाऱ्या कालामध्ये लोकांची समस्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. खरं तर दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये ज्यावेळेस आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू होतं त्यावेळेस मात्र राहुल गांधींनी पाठिंबा दिला. आता मात्र रांची झारखंडमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आहे झारखंड सरकारच्या विरोधातलं, त्यावरती मात्र राहुल गांधी गप्प बसून आहेत अशा पद्धतीचा सवाल भाजपकडनं उपस्थित केला जातोय. भाजपच्या खासदारांकडनं आज आंदोलन होतं संसदेमध्ये की राहुल गांधी गप्प काय आहेत म्हणून. अजिबात राहुल गांधीजी गप्प नाही आहे. राहुल गांधीजी पहिले नेते आहेत देशाचे जे राष्ट्रीय स्तरावर त्यांनी झारखंड सरकारला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या तरुण विद्यार्थ्यांचा जो विषय आहे ताबडतोब सरकारने त्यांच्याशी बोलणी केला पाहिजे आणि त्या जो विषय आहे ते दूर केला पाहिजे. हे बोलणारे राहुल गांधीजी आजसुद्धा त्यांच्या स्टेटमेंट आहे. पहा आपण, भारतीय जनता पार्टीचे लोक रेटून बोला, खोटे बोला, ही जी सवाई आहे वारंवार बोला, हीच पद्धतीने हे राजकारण करतायत. आशिष शेलार म्हणतात राहुल गांधी पळ काढतात आहेत या सगळ्या गोष्टीमधनं आणि राहुल गांधींना जर जायचं नसेल तर आम्ही त्यांना तिकीट काढून देऊ आम्ही झारखंडचं. ऐका, राहुल गांधींजी संपूर्ण देशाच्या छात्रांच्या विषयाशी त्यांची बांधिलकी तुम्हाला दिसून आलेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये ते फिरत आहेत. वेगवेगळ्या राज्यामध्ये जात आहेत, लोकांशी बोलत आहेत, ऐकत आहेत. ते स्वतः भाषण करत नाही आहेत. लोकांची समस्या काय आहे, ते तरुणांची, विद्यार्थिनींची समस्या काय आहे, काय करण्याची गरज आहे, एक विरोधी पक्ष नेता म्हणून जे त्यांचं कर्तव्य आहे ते ऐकत आहे जाऊन आणि सरकारच्या समोर ते मुद्दे मांडत आहेत. झारखंड सरकारचा राहिला विषय झारखंड सरकारला स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी राहुल गांधीजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही त्या छात्रांसोबत आहोत आणि त्यांचा जे विषय असेल ते सरकारने ताबडतोब त्याचं निराकरण केलं पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये तुमचा मित्रपक्ष असलेला शरदचंद्र पवारांचा पक्ष, त्याचे खासदार मात्र सर्व पंतप्रधानांना भेटतात आहेत. सातत्यानं त्यांच्या भेटीगाठी पंतप्रधानांबरोबर वाढताना पाहायला मिळत आहेत. खरं तर काल रिसेप्शनला देखील पंतप्रधान मोदींची हजेरी होती. हे काय म्हणजे कशावरतून बघता? कारण तर सत्तेच्या जवळ जातात तुमचा मित्रपक्ष. नाही, मला असं वाटत नाही आहे, कारण प्रत्येक भेटीगाठी राजकीय दृष्टीने पाहिला नाही पाहिजे. परंतु हां, आता सांसद लोकसभा बंद आहे, पंतप्रधान लोकसभामध्ये येत नाही आहे, गृहमंत्री लोकसभामध्ये येत नाही आहे, तर सांसद त्यांना भेटायला जात आहेत. ठीक आहे, ते जाऊन आलेले आहेत आणि भेटणं काही गैर नाही आहे. परंतु तुमचे नेते विजय वडेट्टीवार म्हणतात की खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सातत्याने भेटी आहेत. थोडा संशय निर्माण मीडियाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, लोक आहेत, ते मीडियाना खोटी बातमी पसरवून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पण ते शरद पवार साहेब आहेत. शरद पवार साहेब या देशाचे समाजवादला पुढे घेऊन जाणारे, शाहू आंबेडकर फुलेंची विचारधारा या देशामध्ये घेऊन जाणारे ते नेते आहेत.
ते संविधानाच्या विरुद्ध आणणारा येणारा कुठलाही प्रकारच्या अमेंडमेंट बिलला पवारसाहेब कधीही समर्थन करणार नाही, आम्हाला सर्वांना विश्वास आहे. खरं तर एक आदिवासी आश्रमशाळा आहे गडचिरोलीमध्ये, त्या ठिकाणी 3 मुलींचा जो आहे तो सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. अनुदानित ही सगळी आश्रमशाळा होती. काँग्रेसच्या माजी खासदारांची ही सगळी आश्रमशाळा आहे. त्याच्यावरती मात्र आता सरकारकडनं कारवाई केली जाते. कशा पद्धतीने बघता? खरं तर सरकारकडनं सांगण्यात येते की हे काँग्रेसच्या माजी खासदारांची ही आश्रमशाळा होती आणि त्यांनी ती नीट व्यवस्थित चालू नाही ठेवली, त्यामुळे अशा पद्धतीची घटना जी आहे ती घडली आहे आणि अनुदानित ही संपूर्ण आश्रमशाळा होती. नाही, असू दे, कुठलीही प्रकारची अशी प्रकारची घटना घडणं दुर्दैव आहे आणि जी शाळा किंवा कुठलीही संस्था जो चालवणारा माणूस असेल त्याची जबाबदारी निश्चितपणे असते की सगळी व्यवस्था तिथे बघितली पाहिजे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर नसीम खान होते. नसीम खान म्हणत होते की या आश्रमशाळेच्या, गडचिरोलीच्या आश्रमशाळेमध्ये ज्या 3 मुली ज्या आहेत त्या सर्पदंशाने मेलेल्या आहेत, त्याची जबाबदारी जी आहे ती जो आश्रमशाळा चालवतो त्या संचालकांवरतीच आहे आणि खरं तर ते दोषी आहेत, अशा पद्धतीचं मत जे आहे ते नसीम खान यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.